देवा, आज गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आज एवढा मंगल दिवस आहे. आजच्या दिवशी माझ्या या घराला तुझे आशीर्वाद मिळू दे. सगळ्यांना सुख, समाधान, आरोग्य, धनधान्य, ऐश्वर्य सगळं दे. तू तर मला सगळं दिलंच आहेस. आता फक्त माझ्या वाट चुकलेल्या नवऱ्याला सद्बुद्धी दे. त्याला पुन्हा मार्गाला आण. एवढंच काय ते मागणं आहे. काय ग? आपली लेक राहिली कुठे? हो बघा ना, अजून आली नाही ना. नानाजी आली आली आले. नानाजी घरी गुढी उभारली आहे, पूजा केली, खूप समाधान वाटलं. पा अथर्व तर इतका खुश होता का बात. हो ना, आज किती दिवसांनी तू, गुरु आणि अथर्व तिघही घरात असाल, आणि तेही न भांडता. हो ना? हो ना. आधी हे तर तयारच नव्हते. नंतर अथर्वनं हट्ट केला तेव्हा सोवळं विवळं नेसून तयार झाले पूजेसाठी. राधिका, तू म्हणजे कमाल केलीस ग. काय गुढी काय उभारली. तर शनायाला आणि गुरुनाथला माफी मागायला काय लावली. सासूबाई सांगत होत्या तुझ्याबद्दल. चला, चांगला मुहूर्त केलायस नवीन वर्षाचा. हो ना नानाजी. राधिका, शुभ संकेत आहेत हे. आता जोमानं सुरुवात करायची. नानाजी, ते लोनचे पैसे पण बँकेत जमा झालेत बरं का. आता या नवीन व्यवसायाचा श्री गणेशा करायला हवा. तुम्ही मला नेहमीप्रमाणे मदत कराल ना? तर करेन म्हणजे काय, नेहमीप्रमाणे. आधी कामाची आखणी करायची, मग ती कृतीत आणायची. हो ना. बरं, मी बँकेतनं थोडेफार पैसे काढून ठेवते. नाही काय, आपल्याला ते कच्च्या मालासाठी वगैरे उपयोगी पडतील ना. पैसे घरी आणून ठेवू नकोस बाई. सर, मैं कम इन. कम इन आना. सर, तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला मला विश करायची इच्छा दिसत नाहीये. नाही, तसं नाहीये. पण काय ना आनंद, तू कधी सिरियसली बोलतोस आणि कधी सरकॅस्टिकली, काही कळतच नाही. असो, बस. अरे यार, ते आतापर्यंत तुला कळायला हवं होतं. दुर्दैव माझं. कारण काय, आपल्यामध्ये कितीही मतभेद असेल तरी आपण चांगले मित्र आहोत यार. हे दिवसांदिवस तू विसरत चाललायस, मी नाही. मी काय, तुझा वेल विशर होतो आणि राहणार. झालं, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लेक्चर देऊन झालं. अरे नाही यार. ठीक आहे, तुलाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हो, फायनली, थँक्यू. मग आज कोणी उभारली गुढी? राधिकाने. राधिका वहिनीनी. तू अलाव केलंस? मला काही सुचलंच नाही रे. म्हणजे अथर्वही मागे लागला होता, राधिकाही होती, सो म्हटलं ठीक आहे. पण काही म्हण आनंद, राधिकामध्ये बराच बदल जाणवला. खूप फरक पडलाय. बदल म्हणजे? हा, म्हणजे ती छान तयार होऊन वगैरे आली होती आणि म्हणजे नेहमी असते तशी दिसत नव्हती ती. पूर्वी कसं बावळटासारखी राहायची ना, तशी नव्हती दिसत. म्हणजे बरी दिसत होती जरा. म्हणजे तुला शोभेल अशी? बघा गुरु, जशी शनाया तुला आवडली तशा वहिनी सुद्धा कोणालाही आवडू शकतात. आनंद, हाऊ डेअर यू से दिस? का काय चुकीचं बोललो का मी? पुरुषांना जसं लग्न मुलं झाल्यानंतर एखादी बाई आवडू शकते, तसंच एखादी बाईला लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर एखादा पुरुष आवडला तर त्यात गैर काय आहे?
तुला एक परस्त्री आवडली होती, तिच्यासाठी तू स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढलंस, मुलाला दूर ठेवलंस, आणि आता जर वहिनींना कोणी आवडलं तर ते योग्यच आहे ना. आणि त्यांना का कायम तुझ्यासारखा पुरुषासाठी झुरत बसावं? आनंद काय बोलतोयस तू? हाँ क्या भाई, अगर आपको जैसे अपनी लाइफ एंजॉय करनी है वैसे हर किसी को अपनी लाइफ एंजॉय करने का हक है. त्यांना पण असं वाटू शकतं की आपला एक मित्र असावा, एक कंपॅनियन असावा. राधिका तशी नाही आनंद. ओके, नव्हत्या, ते बदलले असं आता तूच म्हणालास ना. मग क्या ना, अगर एक पति कोई चीज करे तो वही चीज अपनी पत्नी भी कर सकती है. ये सुनने की तैयारी एक पति को रखनी चाहिए. इनफ. आनंद, मी ऐकून घेतोय म्हणून काय वाटेल ते बोलू नकोस हा. हे बघ, राधिका किती बदलली तरी ती कधीही दुसऱ्या पुरुषाचा विचार करू शकत नाही. आणि मग शनायाचं काय? काय शनायचं काय? शनाया काय म्हणजे आता आता आली आहे ना तुझ्या लाईफ मध्ये. एका मॅरिड माणूस सोबत तिचं अफेअर आहे. अशा मुलीला एखादा पास्ट असू शकतो नाही, फ्युचर पण वेगळा असू शकतो. कारण का माहित आहे का? कारण सगळ्या मुली राधिका वहिनी सारख्या नसतात. एनिवे, मी तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला आलो होतो. ते झालं आणि काय निघतो मी. बरीच कामं करायची आहेत मला अजून. चलो, हॅव अ गुड डे, टेक केअर. आनंद म्हणाला तसा शनायाचा काही पास्ट असू शकतो का? पण तसं असतं तर मला कधीतरी कळलं असतं. मी तिला कधीच तिच्या पास्ट विषयी काही विचारलं नाही. खरंच तिच्या आयुष्यात याआधी कोणी आलं असेल का? कसा आहेस तू? तू किती दिवसांनी फोन केलास? तू काय कुठे आहेस तू आता? ओ मी कधी आलास तू? सो गुड. सोडू नका. सोड. अरे पकडा त्याला. घेऊन जायला पोलिसांना ताब्यात द्या. राधिका, तुझ्या हातातून रक्त येत.